आपण एक आंबा घेतला होता त्याला मस्त किती गोड आहे एकदम मस्त. जाम पण खूप सुंदर चव वेगळी आहे. हे काढायचा. हा तर मित्रांनो आता करत होता. हॅलो गाईस, सलाम नमस्ते, केमचे कसं काय. तर राम राम मंडळी मित्रांनो, तुमचा आवडता लाडका सौरवडे पुन्हा एकदा तुमच्यासाठी गावचा नवीन धमाकेदार ब्लॉग घेऊन येतोय. तर मित्रांनो सकाळ झाली, गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना. तर आत्ताशी आपण उठलोय, तर चला आता फ्रेश वगैरे व्हा. नाश्ता केला आईने काहीतरी, ते पण तुम्हाला दाखवणार आहे. आणि आज काय कामं करणार आहे गावी, काय नाही, सगळं तुम्हाला मी आपल्या ह्या व्हिडिओतून दाखवणार आहे. आणि आज कसं काय आपलं रुटीन असेल आजच्या दिवसाचं, कुठे काय जाणार, काय करणार, सगळं आजच्या व्हिडिओमध्ये असेल. तर तुम्ही नक्की बघा. आज नाही तर उद्या आपण समुद्रावर गेलो जाऊ, कारण समुद्र पण तुम्हाला दाखवायचं आहे, तिकडची मजा मस्ती दाखवायची, ती काहीतरी वेगळीच मजा मस्ती असते. तर तिकडे पण आपण नक्की जाणार. तर चलो ब्रश वगैरे करूया आणि नाश्ता करून घेऊया पहिले. तर मित्रांनो बघा, माझ्या आईने इकडे पोहे बनवले होते. आता आपल्या नाश्त्याला पोहे आणि आपली चहा होती. त्याच्यानंतर आई ते दुपारचा स्वयंपाक बनवायला पण सुरुवात केलं आहे. तर बघा इथे काय कोलंबी आहे ना, छोटी छोटी कोलंबी, आणि त्याच्यासाठी इथे त्याचं मिश्रण बनवायला सुरुवात केली. हा मसाला वगैरे आम्ही असं मुंबईवरून असं पिशवीतून भरून आणतो ना, कारण गावी काही नसल्या कारणामुळे काहीच नसतं आपल्याकडे ना गावी, म्हणून असं सगळं मुंबईमधून आणतो पिशवीतून भरून. तर मित्रांनो नाश्ता वगैरे केला, तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवायला आलो. सकाळ सकाळ काय गडबड आहे बाहेर आणि कोण उठलेत कोण नाही उठलेत, एक गावचा परिसर दाखवतो बाहेर. बघा आजी वगैरे चाललेत कुठेतरी, बाकी कोणच नाही. सकाळी लवकर उठतो आपण मित्रांनो, 7-7:30 असा जाग येतेच. मग काय काम करायचा प्रश्न पडतो, तर काम काय ना काय करायला लागतील. कामं तर खूप आहेत. तर मित्रांनो काल रात्री बिर्याणीचं जेवण होतं, त्यामुळे सगळी बिर्याणीचे टोप वगैरे इकडेच ठेवलेले, इकडे आपल्या घराच्या बाहेरच, कारण इकडेच जेवण होतं म्हणून. तर हे थोडं खराब झाली आपली लादी, तुम्हाला दिसत असेल, तुम्हाला दाखवतो मी एकदा. हे बघा आपली लादी थोडी खराब झाली, तिला आता मी चकाचक धुणार आहे. कारण कसं आपलं घर स्वच्छ असेल तर मला जरा खूप आवडतं, म्हणून थोडं उठल्या हे जरा काम करून घेतो पहिले. बघा अशी खराब झालेली आहे पूर्ण, तिला आता स्वच्छ करतो तुमच्या समोरच, चकाचक करतो एकदम. तर चला मित्रांनो आता आपण साफसफाई करायला सुरुवात करूया. पसारा खराब झाले इकडून आपण. तर आता आपला खराटा मारून झालाय. आता आपण मॉपने फटाफट फेकून घेऊया, एकदम स्वच्छ करून टाकू आपली लादी. तर फायनली मित्रांनो साफसफाई केली, तुम्हाला दाखवतो आता कशी साफसफाई झाली. आणि आपल्याला कसं एकदम चकाचक राहिलेलं आणि घर पण ठेवलेलं आवडतं. आई आणि मीच असल्यामुळे मला कामं करायला लागतात, त्याच्यानंतर अजून कामं करायचे आहेत, कारण आईने अजून कामं सांगितलेत. आई जेवण बनवून असते आणि मी कामं करत असतो. दाखवतो तुम्हाला एकदम कसं चकाचक केलं आहे मी. तर हे बघा मित्रांनो पूर्णपणे एकदम चकाचक केलं, कसे डाग वगैरे होते तर त्याला मी एकदम चकाचक करून टाकलं आहे. आता आपल्याला दुसरी कामं करायची आहेत, तुम्हाला ते पण दाखवणार मी काय काम करणार याच्यानंतर. तर मित्रांनो आंघोळ वगैरे केली, फ्रेश वगैरे झालो एकदम टकाटक. आता जाऊया बाहेर, बघूया बाहेर काय चालू आहे. ॲक्च्युली कार्यक्रम वगैरे आता सगळे संपलेत, म्हणून आता सगळेजण आपापल्या कामासाठी कोण इकडे कोण तिकडे असं गेले. तर बघूया आता आपण गावातली पुढची माझा कार्यक्रम झाल्यानंतर कसं काय. तर चला मित्रांनो एक आंबा घेतला होता, दाखवतो तुम्हाला. बघा एक आंबा घेतला होता, त्याला मस्त कापला होता आणि तो म्हणजे कच्चा होता. हा बघा दिसतोय जरा पिवळा पिवळा झाला, आणि त्याच्यात मीठ मसाला टाकला. आता मस्त त्याला गुरुम गुरुम करतो आणि आपल्या सगळ्या भावं लोकांसोबत खातो. तर हे खाऊन लगेच आपल्याला जाम काढायला जायचं. मित्रांनो हे बघा आता आपण जाम काढलेत, किती गोड आहे एकदम मस्त. तुम्हाला जर पाहिजे असेल सांगा, तुम्हाला पण घेऊन येईल मी. फुल वॉटरी. फुल वॉटरी वॉटरी. हे बघा आता एक खात कसं लागतं सांग जरा. हा का विवरला फुल वॉटरी, खूप छान बाबा घे. त्याच्यात जाम म्हणतात त्याला, मध्ये आला आईस ॲपल म्हणतात. परत बोल पहिल्यापासून.
आईज ॲपल याला कुठे बोलता? नाही ना दुसरं ना ते असं ना ताडगोळे. नाही ताडगोळे हा ताडगोळ्याला आईज ॲपल ह्याला नाही. तुम्हाला अजून एक वस्तू दाखवतो. चला जाऊया. तर मित्रांनो इथे आम्ही आंबा पकडलाय. आपला मयूर भाऊ आहे त्याने एका दगडीमध्ये पटाक दिशी पडलाय तो, म्हणजे त्याला काही इजा नाही झाल्या आंब्याला. 50% काढला ना त्याने म्हणून. पायरीचा आंबा आणि एकदम मस्त हे पिकलेला आहे. जाम पण खूप सुंदर आहे. आता आपण दुसऱ्या लोकेशनवर चाललो आहे. कुठे चाललो आता? जांभूळ ट्राय करायला चाललो आहे. गावी आल्यानंतर मित्रांनो गावी आल्यानंतर ही जी रानमेवाची जी मजा आहे ना ती मुंबईला कुठेच भेटणार नाही आणि कधीच भेटणार नाही. त्यामुळे तुम्ही पण वर्षातून एकदा तरी आपल्या गावी जात राहा, जसं आम्ही आहे तसं. आता आपण आंबा कापूया. आंबा फायनली मित्रांनो एक आपल्या इथे मयूर भाऊ आहे, त्यांनी जरा एक आंबा काढला एका फटक्यामध्ये आणि तो बघा कसला पिवळा आहे. पायरीचा आहे पायरी. आता तो खातोय कधी अशी जिभेला सगळ्यांच्या चव लागले. तुला पाहिजे का? आम्ही खाणार 1/2 बाटा कोण खातो ते बघा. आम्ही खाणार. बाटा मलाच खावं लागेल आता. कसा आहे? सुकून आहे. सुकून कसा आहे? सुकून आहे. सुकून. आता मित्रांनो मी पण टेस्ट करतो सुकून आहे का काय खरं बघतो. हा असं वाटतं त्या आंब्यामध्ये डुबलोय. लावले. मित्रांनो गावाला याचसाठी यायचं असतं. कार्यक्रम तर होतच राहतात त्यासाठी तर मजा येतेच, पण जी ही मजा आहे ना फॅब्युलस. ही मजा आहे ना कुठेच नाही भेटणार. आता आम्ही चाललोय जांभळाच्या ठिकाणी जांभळं काढायला. कशाला चढतोय मित्रांनो? गावी आल्यानंतर अशी छोटी मोठी रिक्स घ्यावी लागते. आपला भाऊ चढतो इकडे कारण हा आंबा काढायसाठी. बघा आपण एकदा खुफिया जागेवरती आलो. ही जागा कोणाला सांगू शकत नाही अशी कोणती जागा आहे. थोडं परेशानी येते चढण्यामागे, पण चढणार. जिद्द सोडणार नाही चढायची. काहीतरी जुगाड दुसरा बघतोय तो कसं काय करायचं. तर मित्रांनो आपल्या गावच्या 2 छोट्या दीदी आहेत, त्यांना आपले व्हिडिओ खूप आवडतात आणि ते आपले सबस्क्रायबर आहेत. तर त्यांना थोडं तुमच्यासोबत 2 गोष्टी बोलायच्या आहेत. 1 मिनिट थांब. तर त्यांना 2 गोष्टी तुमच्याशी बोलायच्या आहेत. तर 1 मिनिट त्यांना तुम्हाला त्यांच्याशी भेटून देतो. अटाक ते टाकतो. हा चल हे बघा. तर मित्रांनो ह्या आपल्या 2 छोट्या दीदी आहेत. त्या आपल्या खूप क्यूट मुली आहेत आणि त्या सबस्क्रायबर आहेत आपल्या. तर त्यांना 2 शब्द बोलायचे आहेत आपल्या चॅनल बद्दल. तर बोला. सौरभ दादाच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा. कसे असतात आपले व्हिडिओ तुम्ही बघतात का? हो कसे असतात तुम्हाला आवडतात? चांगले असतात. आणि मी कसा दिसतो व्हिडिओ मध्ये? चांगले दिसतात. तू बोल. तू काहीच नाही बोलत आहे. बोलताय बोल ना कसे असतात आपले व्हिडिओ? मस्त असतात. बघ तू अशी लाजते. मग मगापासून बोलत होती व्हिडिओ मध्ये यायचं, आता लाजते तू. बघ ही अशी लाजते. तुझं नाव सांगा. तुझं नाव सांग. माझं नाव पंखुडी मुकेश कुमार आहे. माझं नाव माया मंगेश सिल्वा आहे. कुमार नाही हा कुंभार ना. कुंभार ना. कुमार. आणि तुझं नाव काय? माया एल्वे. मंगेश एल्वे. व्हेरी गुड. थँक्यू. बाय. बाय. तर मित्रांनो फायनली आपला भाऊ उतरलाय गडावरून खाली, कारण खूप मेहनत केली होती त्यांनी फक्त हा एक आंबा काढण्यासाठी. तर आता येईल तुम्हाला दाखवतो. हे बघा आपले छोट्या सबस्क्रायबर. हॅलो. हा बघा भाऊ बिचारा आपला गडावरनं आताच खाली आला. खूप टफ आहे. एक आंबा काढण्यासाठी एवढी मेहनत लागली बिचारायला. इथून आम्ही चढायचो आंब्यावरती खूप लवकर फास्ट. पण आता पूर्ण माझा श्वास ही होतोय. आता मुश्किल झालंय चढणं. बघू शकता आता थोडं मुश्किल झालंय, पण तरी पण तो चढला आणि उतरला पण. तर इकडे आपण अजून एक आंबा कट करतोय. त्याच्यात ठेव. आणि हे आपले सगळे सबस्क्रायबर आहेत. हॅलो हाय. ही आपली व्हिडिओ बघते आणि आपल्याला खूप सपोर्ट असतो हिचा. थँक्यू दीदी. तर मित्रांनो इकडे आपल्या सूरजबाईला उठवायला आलो, कारण आम्ही चाललो होतो क्रिकेट खेळायला आणि जांभळं काढायला. चल ना जांभळं काढायचे ना. पण जाता जाता आम्हाला एक कालवं दिसले. काय असतात कालवे ते? आपल्या समुद्रातले काय बोलतात त्याला? ऑइस्टर. इंग्लिशमध्ये ऑइस्टर बोलतात आणि मराठीमध्ये कालवं. या आजी आपल्या आहेत.
हे भाजून खातात आणि हे मला वाटतं भाजलेलेच आहेत. भाजलेले आहेत. जरा दाखवा ना, एक काढून दाखवा ना आपले सबस्क्रायबर लोकांना. हे बघा असं त्याच्या आतमध्ये गर असतो खाना तो? आणि तो खायचा असतो, एकदम खातो. टेस्टी लागतो. तुम्ही कधी खाल्लेत का नक्की कमेंट करून सांगा. मी खाल्लाय. कोण तू? रडताय? थोडा एक मला द्या, मी दाखवतो नाही ना कसं आहे. तर मित्रांनो, तुम्ही खाल्ले नसेल तर एकदा ट्राय करा. आणि तुम्हाला जिकडे समुद्र आहे त्याच्या आजूबाजूलाच मिळतील हे. आणि फक्त त्यांना जाळायचं असतं, म्हणजे एक आगीमध्ये आपण भट्टी बनवतो तसं आगीत टाकायचं असतात आणि थोडं त्यांना आगीमध्ये ठेवायचं असतं थोडा वेळ, मग ते तयार होतात रेडी. किंवा तुम्ही असे कच्चे काढून त्याचं कालवण पण बनवू शकता, रस्सा बनवू शकता, कच्चे खाऊ ग्रेव्ही. नाही शकत, नाही तर लूज मोशन होतात त्याच्याने. कच्चे नाही म्हणजे जेवणात बिवणात कालवण बिलवण बनवून तर खाऊ शकतात खाऊ ना. शकतात तसे, नाहीतर भाजून तर अजून टेस्टी. फक्त भाजायचं सोबत कांदा आणि भाकरी ठेवायची, मस्त बस एकदम खतरनाक. खतरनाक एकदम. बाहेरचे लोक जास्त करून खातात. हे सूक म्हणजे गावीच भेटणार असं भाजून वगैरे. किंवा रेस्टॉरंटमध्ये म्हणायचं की असं बनवून वगैरे भेटतात, निंबू वगैरे टाकून त्याच्यात, पण हे त्याच्यात मजा नाही. ही चव वेगळी आहे. हे जे मजा आहे ओरिजिनल डायरेक्ट. खूप सुंदर टेस्ट आहे. पण तुम्ही नवीन जर असाल तर तुम्हाला काही वेगळं वाटेल पहिले खाताना, पण तुम्हाला जर माहीत असेल कसं काय तर एकदम सुंदर. तर जाऊ पण चल. जा नाही चल चल ना. तो विनू पण. अरे 10-15 मिनिटांनी ये लवकर तिकडं. आता तू जाणार आहेस. तू आलास. तुला आवाजच देत होता आम्ही. एक मोठा दाखव मस्त आहे की. मावशी एक मोठा दाखव. मावशी एक लावून दे एक. बस झालं. विनू कुठं आहे? गेला वरती. वाटली खालनं झालं, बर्फ बिर्फ टाकलं लागेल. दाखव दे ना की जेव्हा तो भाजत नाही बरोबर तर तो कसा दिसतो. हे असं त्याच्यामधून हे असं असतं, हे पाणी पडत असं. म्हणजे समजायचं बरोबर भाजलेलं नाही आहे ते. तरी पण खाऊ शकतो, काय हरकत नाही. तरी पण काय पोटाला इफेक्ट त्रास वगैरे नाही होत ना, काय प्रॉब्लेम नाही. नाही माहिती ना. तर चला आता जाऊया आपण त्या साईडला जायचं आपल्याला, वरती पाणी वगैरे पिऊया सूरजबाईच्या घरी आणि तिथून आपण वरती जाऊया जांभळं काढण्यासाठी. तर मित्रांनो ॲक्च्युली आमचा प्लॅन होता जांभळाचा, पण जांभळाचा प्लॅन कॅन्सल केला, स्किप केला. तो पण आज ना उद्या होईल. तर सध्या आम्ही करवंद काढायला आलो आहे. अहो कोंबडी आहे. कोंबडा आहे. हा बघा एकदम लाल करवंद आहे, बघितलं मित्रांनो. ही अशी रानमेवाची जी मजा ती तुम्हाला कुठल्याही मिठाईच्या शॉपमध्ये किंवा कुठल्याही मुंबईमध्ये भेटणार नाही. ही रानमेवाची जी मजा आहे ना ती फक्त गावालाच, आणि एकदम ताजी आहे बघा. हे लाल बघा कसं रक्तासारखं एकदम लाल आहे, बघितलं. बाकीचे गेले तर आम्ही दोघंच आलो आहे. तर जरा आपण पण टेस्ट करून बघूया कसं लागतं. हे बघा इकडे एक आहे. आपण बघा गावी आल्यानंतर ही मजा असते की आपल्या हाताने जो फळ काढायचा मस्त, आणि हा बघा असा, आणि आपणच खायचा. ओ या वाव. हा हे बघा दिसतंय का, एकदम लाल म्हणजे एकदम गोड असतं आणि एकदम खायला एकदम असं वाव. हा आता आपल्या घरी कोण नाही म्हणून आणि सगळ्यांना घेऊन गेलो असतो काढून. हा मित्रांनो खास या मजेसाठीच मी गावाला येतो दरवर्षी 10 ते 15 दिवस कामाला सुट्टी मारून. आणि कशी वर्षातून एकदा सुट्टी असते, तर ती आपण वर्षाच्या स्टार्टिंगला सांगितलेली असते की बाबा आता आपल्याला सुट्टी पाहिजे. बा मी काढतोय, जरा एक काटे असतात ना याला लागायची भीती येते, नाहीतर जर मी हे बघा. हो या एकदम भारी होता.
तर चला थोडे करवंद काढूया, खाऊया. तुम्हाला जर जास्त दाखवायला गेलं तर तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. तर बघा हातात थोडेसे करवंद काढत चाललो आहे खात खात. कुठे जायचं आता आपल्याला? आता सध्या घरी जेवणासाठी. हां आता जायचं जेवायला, कारण खूप भूक लागली. जेवलो नाही आहे कारण जेवणार काय गावाला येऊन यार, ही रानमेवाची जी मजा नाही केली, जेवणार काय. आता आपण दुसरीकडे एका ठिकाणी आलो आहे. बटाटे आंबा म्हणून प्रसिद्ध असलेला हा झाड आहे. म्हणजे ह्यांनाच माहिती, कारण हे जास्त गावाला राहिलेले आहेत आणि आपण जास्त राहिलेलं नाही गावाला. आणि सक्सेसफुल झाला आहे पहिला शॉट. कुठला आंबा आहे हा? बटाडी आंबा आहे. कसा लागतो? गोडच आहे. एवढीच साईज असते? तो बघ, साईज एवढीच असते का? एवढीच असते. तू खाऊन दाखव पहिले. ह्याची size विवरला दाखवायला लागतं ना एक माझ्यासाठी, नंतर का. कच्चा आहे. हा बघा मित्रांनो, ताजा बटाटे आंबा ताजा, म्हणजे एकदम फ्रेश, कुठल्या इंजेक्शनचा नाही किंवा केमिकलचा नाही, एकदम फ्रेश. आता माझ्यासाठी एक, मला नको. कुठेही दगड मारा, आंबा पडणार म्हणजे पडणार. आपली करवंद अजून संपली पण नाही हातातून, तेवढंच आपल्याला बटाटा आंबा काढायचा आहे. इथे वरती वा, इथे घोळका आहे. कुठे? दिसला. गर्दी कुठे आहे आंबे, तिकडे मार. काजू बिजू नाही का? बटाटा आंबा एकदम स्वीट पोटॅटो कसे असतात. अनसक्सेसफुल होत आहेत शॉट. एक जरा जादू फुकून मार. अशा व्हिडिओला बिनचं टेन्शन नाही ना, कॉपीराईट ना काय नाही. हां दाखव मंत्र कसं फुकलं दाखव. ओम भगुनी भागोदरी स्वाहा. स्वाहाचा भूस झाला. तू सिंगल आहे तिकडे, 2 मिनिट तिकडेच मारतोय. तर मित्रांनो फायनली माझ्यासाठी पण आपल्या भावाने एक आंबा पाडला आहे. म्हणजे 4-5 शॉटमध्ये पण पडला, त्याने एक काढला. तर माझ्यासाठी पण आता आपण टेस्ट करूया. आहा, म्हणजे सगळे आंबे वेगवेगळे असतात टेस्टसाठी. हा पण थोडा वेगळाच आहे. टेस्ट कशी आहे मी आता तुम्हाला सांगू शकत नाही, पण वेगळी मजा वेगळी आहे ना रे. आहा, सध्या तर आमच्या गावात वाघ नाही तर कुत्री तर आहे. मित्रांनो पळायला लागेल, कारण आम्हाला समोर वाघ दिसतोय. थांबा तुम्हाला पण दाखवतो गपचूप, कारण आमच्या गावामध्ये वाघ बिघ आहेत पण आम्ही घाबरत नाही ना. थांबा तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा बघा वाघ पळतो बघा, पळतो बघा. हा बघा, हा बघा, बघा बघितलं. आम्हाला घाबरून पळाला तो, गेला. बरा तो जंगलात पळाला. कसा विषय, आपण कसं आपल्या म्हणजे श्रीवर्धनमधले जे खारगाव गाव आहे, त्या खारगाव लोकांचा विषय कसा वेगळा आहे ना, डायरेक्ट वाघच घाबरतात. तर मित्रांनो आंबा तर खूप सुंदर आहे, पण बघितलं वाघच पळून गेला की नाही. तर आता इथून जा आपण घरी. तर मित्रांनो थोडा पाय स्लिप झाला म्हणून व्हिडिओ कसं आपोआप स्टॉप झाली. आता आपण जाऊया घरी आंबा खात खात, कारण आपण जेवलो नाही अजूनपर्यंत. तर बघा वाजलेत बघा किती, 4:30 व्हायला लागलेत, पण आपण जेवलो नाही. हेच खायचे धंदे चालू आहेत. इकडे जा तिकडे जा इकडे फिर, कारण आता काय गावातले कार्यक्रम संपले, त्याच्यामुळे हे खायची मजा तर करायलाच पाहिजे होती. कारण आता थोड्या दिवसांनी कसं गाव खाली, सगळेजण आपापल्या कामाधंद्याला जातील जे सुट्ट्यांवरती आले होते गावामध्ये. चला आंबा खात खात जाऊया घरी जेवायला. तर मित्रांनो रानातून खाऊन पिऊन आल्यानंतर थोडं गावकीचं काम होतं, ते करायला चाललो आहे आपण. म्हणजे सगळे गावातले असणारच आहेत. तुम्हाला दाखवतो कोण कोण आहेत आणि काय काम करायला गेलो आहे.
असं लाजायचं नाही रे, अरे पण लाजायचं नाही, हे असं कसं काय नाही चालतं, आपण तसेच आहे. चार चौघ पटकन ना दाबली हे करून त्याला ना दाबली पाहिजे परत झाला लागेल. त्याला गरम करून तिथल्या तिथं दाबेल तो. हा हो दाबेल तसं. त्यातलं तिथं त्या इथंच ब्लोअरने गरम करा, हा, समजा बुडं गरम टाकणार केली. हम्म. हा होईल होईल होईल. तू तिथेच त्याला गरम करूया आणि क्लिप टाईट करूया पाण्याची लाईनीच आहे ना आपले. पाहिजे. तर रे बडावर पिशवी देतो. काय एक ते दाखवा, आवाज करू देता. काय काहीतरी नाही, चिकन शोरमा. अच्छा, चिकन शोरमा. बस बस बंद कर. चिकन शोरमा. तर मित्रांनो, तुम्ही मुंबईला बहुतेक ठिकाणी बघितलं असेल शोरमा कुठे कसा काय भेटतो, पण गावच्या साईडचा शोरमा तुम्हाला बघायचा असेल कसा आहे तर हा बघा असा. म्हणजे ते ॲक्टिव्हावरती आलेत आणि ॲक्टिव्हावरती पूर्ण शोरमा रेडी करून आलेत आणि असा हा शोरमा विकतात. दाखवा जरा शोरमा कसा आहे, इकडे दाखवा, इकडे दाखवा. शोरमा मध्ये काय हा बघा चिकन बघितलाय. तर मित्रांनो, तुम्हाला जर मुंबईला अशी काय आयडिया पाहिजे असेल, शोरमा गाडी, शोरमा गर्ल तर आहे आपल्याकडे, पण शोरमा गाडी जर अशी काय आयडिया असेल तर तुम्ही पण असा धंदा करू शकता मुंबईला. गावी तर यांनी केलाय तो धंदा. लक्कन तर मित्रांनो, गावाला असा पावाला येतो. काय काय रे त्याच्याकडे, घाबरला तर पळाला. बाजूला घर कोणाचं आहे? तर मित्रांनो, आपण इथे काम करतो, जी आपली इकडे विहीर आहे त्या विहिरीतून असं इकडून कनेक्शन आलं आणि इथून असं खालून कनेक्शन आपल्या गावामध्ये गेले. तर त्या संदर्भात थोडं काम चालू आहे, पाण्याच्या संदर्भात. तर मित्रांनो, आता हा बघा लाजतोय, हा बघा, हा दिसतो ना ब्लॅक ब्लॅक तर लाजतोय. तर मित्रांनो, काहीतरी आता आपले दोन ठिकाणीचे जर जे लिकेज होते, जे आपल्या विहिरीतून पाणी येणार होतं गावपर्यंत, ते 2 ठिकाणचे लिकेज होते झालेत फायनली. आता आपण त्याला 3ऱ्या ठिकाणी लिकेज काढायला आणि त्याच्यानंतर व्यवस्थित सुखरूपपणे आपल्या गावामध्ये पाणी जाणार आहे. त्याच्यामुळे गाव आपला आनंदी होणार आहे. तर चला जाऊया आता. हे बघा आपली लगांची टीम बघा मागेच आहे. हा आपला प्लेयर बघा, लगांची टीम आहे. हा बघा, मुंबईवरून आले, कचरा हा बीएमसी मध्ये कामाला आहे, मुंबईवरून खास आणले, त्याला बोलवलेले खास कामं करायला. बीएमसी मध्ये. हा हे आहे काय मुकादाम. तर मित्रांनो, आता आपण चाललोय जिकडे आपली विहीर आहे तिकडे कनेक्शन चालू करायला. कनेक्शन चालू केल्यानंतर समजेल की परत लिकेज आहेत का, मग कसं आपण तिकडे जाय तर लगेच काय असेल इश्यू लगेच आपण सॉल्व्ह करून घेऊ. तर आपला एक विनू भाऊ आहे, चाललाय पुढे, दाखवतो तुम्हाला. हा बघा तो चाललाय ते कनेक्शन चालू करायला. आता मी पण त्याच्या मागे मागे चाललोय, तुम्हाला दाखवतो कनेक्शनवर कुठे. ही बघा, ही आपली गावकीचीच विहीर आहे. इथून आता आपण कनेक्शन चालू करणार, मग तिकडे समजेल. 3 लिकेज होते ते आपण लिकेज काढलेत. झालं का? फायनली मित्रांनो, आपलं प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. 3 लिकेज होते, ते 3 लिकेज आपले सॉल्व्ह झालेत आणि आता आपण निघालो इथून आपल्या गावामध्ये. तर चला जाऊया. तर मित्रांनो, फायनली सकाळपासून मजा मस्ती केली, इकडे जा तिकडे जा, हे खा ते खा, रान मेवा खा, मजा मस्ती केली. आणि आता आपण गेलो होतो थोडं गावाचं काम करायला. ते गावाच्या जे विहिरीतून जे पाणी येणार होतं ना, ते आपल्या एक तिकडे टाकीला, त्या टाकीमध्ये पाणी येतं, त्या पाईपामध्ये थोडं लिकेज होता, ते पण सॉल्व्ह केला. आणि मी आता आलोय घरी जेवायला. तर चला जेवूया आणि त्याच्यानंतर दाखवूया आपण काय मजा मस्ती करणार आहे. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असेल, तुम्ही पूर्ण बघा. आणि अजूनपर्यंत आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल. तर चला जाऊया जेवायला. 5 वाजलेत जेवायला आणि अजून आपल्याला वेळ आहे रात्री 12 वाजेपर्यंत. म्हणजे पूर्ण दिवसाचा पण ब्लॉग बनवतोय, पहिला, दुसरा, तिसरा, जेवढे दिवस मी गावाला जाणार आहे तेवढ्या पूर्ण दिवसाचा ब्लॉग बनवणार आहे. मी प्रत्येक दिवशी काय करतो, कुठे जातो, हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मित्रांनो जेवूया, कारण खूप भूक लागली होती. तर चला मित्रांनो, आपण जेवण घेऊया. थोडं जेवण गरम करायला ठेवलं आहे. इकडे डाळ आहे आणि इथे कोलंबीचा रस्सा आहे बटाटा टाकून, आणि इकडे आपला राईस आहे. तर चला आता पटापट आपण जेवूया आणि नंतर जेवून तुम्हाला भेटतो, कसं काय पुढचा प्रवास, कुठे काय जाणार, सगळं दाखवतो. तर मित्रांनो, मस्तपैकी जेवण वगैरे झालं. आता बाहेर आलो, थोडं वातावरण बघा पावसासारखं झालं आहे, पाऊस पडेल वाटतं लवकर. तर आईनी मला, तर मित्रांनो माझी आई गेली, एक जण डेड झालं आहे, तिकडे गेली होती आई. तर मला तिने सांगितलं होतं हंसरणं काढायला.
तर आता आपल्याला हंतरून काढायचं काम आहे. हॅलो हॅलो विहान शेख, हॅलो विहान शेख. तर हे बघा मित्रांनो, हे सगळे हंतरून आता काढायचे आहेत आणि घरात ठेवायचे आहेत, कारण आईने सांगितले होतं आणि आई थोडी बाहेर गेली होती. तर चला फटाफट काढूया, संध्याकाळ होईल नाही तर. हे बघा मित्रांनो, अशी कामं असतात आपल्याला. हे बघा अशी हंतरून घेतली आहेत आणि इथून बघते हाय हाय कर हाय कर. तर अजून ही बाकीची अंतरून पण काढायचे. तर पहिले आता ही घरात ठेवूया आणि बाकीची करूया. तुम्हाला असं वाटत असेल गावी मी मजा मस्तीसाठी आलो आहे, पण तसं नाही बघा, कामं करायला लागतात किती. तर मित्रांनो, माझी काकी चालली होती डोंबिवलीला, म्हणून तिच्यासाठी आपण आले होतो आपल्या मित्राकडे आंबे घेण्यासाठी. तर तुम्हाला दाखवतो कसं काय ते. आता आम्ही ॲक्च्युली गाडी घेऊन आलो होतो. तर मित्रांनो, माझी काकी चालली होती मुंबईला होत्या सकाळच्या गाडीने. तर तिच्यासाठी आंबे घ्यायला आलो होतो ॲक्टिवा घेऊन. हे बघा आपली ॲक्टिवा आणि काकी तिकडे बसली. तर तिच्यासाठी आता आंबे 3-4 पेट्या घेऊन जाईल ती मुंबईला. तर थोडी आपल्याला मदत करायला लागेल काकीला. आणि तुम्हाला दाखवतो आंबे वगैरे ते कसे काय भरतायत वगैरे. अरे पेंडा होते की ऊपर के ऊपर है ना, वो उठा ना जे जसे खाली आहेत ना तसेच वरती. विहारामध्ये विहार खूप शांत आहे, कारण सगळे प्रोग्राम वगैरे झाले होते म्हणून. तरी चिल्लर पार्टी होती, ते जरा बिचारी कचरा काढवते. बघा हा बघा हा बघा हा बघा. तुझं नाव सांग, तुझं नाव सांग. विहान शेठ, विहान शेठ. आणि हे आपले सगळे छोटे छोटे बॉयज जरा कचरा काढतायत आपल्या विहारामधून. हे बघा छोटे बॉयज बघा कचरा काढतात. हे विहान शेठ काय करतोय? काय नको करू, ते खाली ठेव खाली ठेव. तर मित्रांनो, वरती डोंगरावरची आमची एक टाकी आहे, तिकडे चाललेलो. त्यांना आपले जे भाऊ लोक आहेत त्यांना खूप भूक लागली होती. तर त्यांच्यासाठी काही नाश्ता ऑर्डर केला, मागवला होता ते, आणि बिस्किट घेऊन वरती चाललेलो. दाखवतो तुम्हाला. खूप थकायला झालं कारण चढणं तशी. चला वरती जाऊया. हा काय? हा बिस्किट देतो, बिस्किट देतो. नाही तुम्हाला नाही, त्यांना बिस्किट घ्या. काढून दे ना भाऊ, आमच्या हा. हात काळी काळी. 1 मिनिट काढतो. तू आरामात पाहिजे बस. पूर्ण काळोख आहे, तुम्ही बघत असाल अख्ख्या डोंगरावरती. आणि इकडे आपली खाली घरं आहेत, आपलं गाव आहे खाली. आणि इकडे आपल्या गावकीची कामं चालू आहेत. इथे ही टाकी आहे बघा, ही टाकी आहे. आणि इकडे एक वेगळी टीम काम करते आणि इकडे एक वेगळी टीम काम करते. मगाचं आपलं खालचं काम झालं, खालचं पाण्याच्या लाईनीचं काम ते झालं. आता आपलं वरतून पाण्याच्या लाईनीचं काम चालू आहे. गरम थोडासा खाली गेला का यार पटकन. एकदा तो खाली गेला ना का इथं आम्हाला प्रॉपर आहे ना. गरम केला तो घुसवला. गेला वरती जा चल, टाइम नको. पकडले बॅटरी बॅटरी दे. पाणी आहे का? पाणी आहे. बॅटरी तर मित्रांनो, टाकीवरचं काम झालं होतं म्हणून आता आम्ही चाललो होतो श्रीवर्धन मार्केटला. थोडं सामान घ्यायचं होतं. माझ्यासोबत आपला अक्षय भाऊ, हा राहतो कुलाब्याला आणि मी राहतो डोंबिवलीला. पण गावाला आल्यावरती आम्ही एकत्रच असतो, म्हणून थोडं मार्केटमध्ये चाललो होतं सामान घ्यायला. आता तिथून जाऊया, आता मार्केटमध्ये सामान वगैरे घेऊ आणि परत जाऊया आपल्या घरी. तर चला मित्रांनो, जाऊया मार्केटमध्ये. तुम्हाला दाखवतो मार्केट कसा काय आपल्या श्रीवर्धनचा. तर फायनली मित्रांनो पोहोचलो होतो श्रीवर्धन मार्केटमध्ये. हे आपल्या बॅक साईडला एक शॉप आहे, कोझी म्हणून. तर तिकडेच आपण आलो होतो. आपल्याला कोल्ड्रिंक वगैरे पाहिजे होते, त्यासाठी तिकडे आलो होतो. तर तुम्हाला दाखवतो आतमध्ये जाऊन आपण काय घेतलं आणि काय नाही. तर चला जाऊया. तर मित्रांनो, इकडे आलो होतो या कोझी शॉपमध्ये, आपल्या श्रीवर्धनमध्येच आहे. तर इथे आपला अक्षय भाऊ काय घेतोय तू? चॉकलेट बिस्किट घेत होता आणि थोडं मला पण काहीतरी घ्यायचं होतं. तर मी बघूया इकडे कोल्ड्रिंकमध्ये घेतो काहीतरी. रिओ फ्लेवर काहीतरी नवीन दिसतोय. फ्लेवर हे द्या 2. हे काय घेते तू अजून? बघ काय घ्यायचं आणि जाऊया आपण घरी मग फटाफट. तर मित्रांनो, श्रीवर्धन मार्केटमध्ये आलो होतो एका कामासाठी. हे बघा, हे सोमजाई देवीचं मंदिर आहे. तर आपल्याला ह्याचा पण खास एक व्लॉग बनवायला यायचं आहे. तर आता आपण जाऊया आणि आपल्या घरी, कारण आपलं काम झालं आहे म्हणून निघालो आपण आपल्या घरी. तर मित्रांनो, आता आपण आलो आपल्या घरी जेवायला, कारण कार्यक्रम वगैरे संपलेत. नाही तर कार्यक्रम असले तर रोज जेवण आपलं गावातच असतं. तर
आता आपण जेवूया. मम्मीने काय बनवलं आपल्यासाठी स्पेशल बघूया. फायनली मित्रांनो घरी आलो, फ्रेश वगैरे झालो. आय होप तुम्हाला आपला आजचा रानमेवाचा आणि मजा मस्तीचा ब्लॉग आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो. जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि जर अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून असे नवीन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचतील. तर चलो गाईज बाय, फिर मिळते एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये. टाटा.